तर मित्रांनो फायनली मी चिकी चिकी बूम बूम हा मूवी बघितलेला आहे। या मूवीमध्ये आपल्याला हास्य जत्रेतील सगळी मंडळी आणि त्याचबरोबर स्वप्नील जोशी आणि प्रार्थना बेहरे सुद्धा बघायला मिळतात। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या मूवीचा रिव्ह्यू नाही करणार आहे, या मूवीची स्टोरी एक्सप्लेन आणि एंडिंग एक्सप्लेन करणार आहे। म्हणजे पूर्ण मूवीमध्ये काय काय घडलं आणि एंडिंग मध्ये काय होतं हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। जर तुम्ही मूवी बघितला नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ इथे स्टॉप करू शकता, कारण या व्हिडिओमध्ये खूप सारे स्पॉयलर्स असणार आहेत। तरी पण तुमची इच्छा असेल तर तुम्ही बघू शकता, काय विषय नाही। या मूवीची स्टोरी सुरू होते मित्रमंडळीच्या रियुनियन प्लॅनिंग पासून। भेटीचं ठिकाण ठरतं काकाचा बंगला। या बंगल्यात येण्यासाठी आदित्य म्हणजे प्रथमेश शिवलकर सगळ्यांना निमंत्रण देतो। या पार्टीच्या नियोजनात त्याचा मित्र वैभव म्हणजे आपला स्वप्नील जोशी त्याची मदत करतो। त्यामुळे आदित्य वैभवला सुद्धा पार्टीत यायला सांगतो। आता आदित्य, वैभव, टुमदेव म्हणजे रोहित माने, भैया म्हणजे प्रसाद खांडेकर, धन्नो म्हणजे प्रार्थना बेहरे आणि रावी म्हणजे प्राजक्त माळे हे सगळे एकत्र जमतात। यांची पार्टी सुरूच असते, पण तेवढ्यात त्यांना बंगल्यामध्ये एक डेड बॉडी सापडते। आता त्या डेड बॉडीचं करायचं काय? पळून जायचं की पोलिसांना बोलवायचं का आणखी काय करायचं? असे वेगवेगळे प्रश्न सर्वांना पडायला लागतात। शेवटी ते कोणता पर्याय निवडतात आणि या संकटातून बाहेर पडतात की अडकत जातात हे आपल्याला या मूवीमध्ये बघायचं। हा होता बेसिक प्लॉट मूवीचा, जो की आपण ट्रेलर मध्ये बघितलाच आहे। त्याचबरोबर मध्ये मध्ये येणारे कॅरेक्टर्स जे की एवढे इम्पॉर्टंट नाहीये, त्यांचा या मूवीमध्ये एवढा काही रिलेव्हन्स नाही। पण शेवटी पोलीस इन्स्पेक्टरची एंट्री होते, जे की आहेत अभिजित चव्हाण। पोलीस इन्स्पेक्टरला बघून सगळेजण घाबरतात। आता याला काय उत्तर द्यायचं हा सर्वांना प्रश्न पडलेला असतो। पोलीस इन्स्पेक्टर सगळ्या घराची झडती वगैरे घ्यायला सुरू करतोय, पण त्याला काही सापडत नाही। शेवटी तो तिथून बाहेर पडत असतोय, त्यावेळेस त्याच्या कार मध्ये डेड बॉडी सापडतात। या त्याच डेड बॉडी आहेत ज्या बंगल्यामध्ये होत्या। स्वप्नील जोशी पोलीस इन्स्पेक्टरला बोलण्यात गुंतवून त्याच्याकडून खरं काय ते सत्य काढून घेतोय। हे सर्व प्लॅनिंग असते इन्स्पेक्टरचं की डेड बॉडी लपवायची बंगल्यामध्ये आणि तिथे जे कोणी गेस्ट येतील त्यांच्यावर रेड टाकायची आणि त्यांना पकडायचं आणि त्यांना पोलीस स्टेशनची धमकी दाखवून त्यांच्याकडून पैसे उकळायचं। हे चालू असते 2 वर्षापासून। याचाच छडा लावण्यासाठी वैभव म्हणजे स्वप्नील जोशी तिथं आलेला असतोय। स्वप्नील जोशी एक स्पेशल इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर दाखवलाय, ज्याने हा सगळा सापळा रचलेला असतोय त्या पोलीस इन्स्पेक्टरला अडकवण्यासाठी। हा होता मूवी मधला सगळ्यात मोठा ट्विस्ट। त्यानंतर स्वप्नील जोशीची टीम त्या इन्स्पेक्टरला पकडून घेऊन जाते आणि स्वप्नील जोशी सुद्धा तिथून निघून जातो। त्यानंतर प्रार्थना बेहरेला बाथरूमला जायचं असते म्हणून ती निघून जाते तिथून आणि सर्वजण बंगल्यात येतात आणि तोपर्यंत तिथं एंट्री होते नम्रता संभेरावची आणि ती सांगते की मी धनश्री आहे। धनश्री म्हणजे या सर्वांचीच मैत्रीण। पण त्याआधीच आपण बघितलेलं असते मूवी मध्ये की प्रार्थना बेहरे धनश्री नावाने त्यांच्या पार्टीमध्ये सामील झाले, जे की खोटं असतंय आणि नम्रता संभेराव ही खरी धनश्री आहे। आता ही प्रार्थना बेहरे कोण आहे याचे 2 पॉसिबिलिटी असू शकतात। एक तर मूवी मध्ये एंट्री झाल्या ती फोनवर गोल्ड बद्दल बोलत असते, तर सगळ्यात पहिली पॉसिबिलिटी ही असू शकते की ते एक स्मगलर आहे आणि पोलिसांपासून वाचण्यासाठी ती थोड्या वेळासाठी तिथे येऊन थांबले। आणि सेकंड पॉसिबिलिटी अशी असू शकते की ही सुद्धा त्या पोलीस इन्स्पेक्टरच्या प्लॅनचा एक भाग होती, पण पोलीस इन्स्पेक्टर सापडल्यानंतर ही तिथून पळून जाते। आता खरं काय हे आपल्याला पुढच्या पार्ट मध्ये बघायला मिळणार आहे। ट्रेलर पाहिल्यानंतर आपल्याला वाटतं की हा मूवी पूर्णपणे कॉमेडी आहे, पण अर्थातच काही पंच लाईन्स मध्ये मध्ये येतात, पण पूर्ण वेळ हसण्यासारखे या मूवी मध्ये काहीच नाहीये। हा मूवी सस्पेन्स थ्रिलर या कॅटेगरीतच मोडतो आणि त्याचबरोबर मध्ये मध्ये थोडीशी कॉमेडी टाकले। मेनली या मूवीची कॉन्सेप्ट चांगली असल्यामुळे हा मूवी एकदा तरी बघण्यास काही हरकत नाही। तर तुम्हाला कसा वाटला हा एंडिंग एक्सप्लेनचा व्हिडिओ हे मला नक्की कमेंट मध्ये कळवा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा। मी भेटतो तुम्हाला पुढच्या कुठल्या तरी व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत धन्यवाद।